काही प्रभागातली काही कामं झाली आहेत का? नाहीच केलं. नुसतं मतं घातल्यात खुर्च्या इथं रस्त्यावर बसल्यात मातीकडे. नगरसेवक पाहिजे, प्रशासनाने काहीच केलेलं नाही. काहीच नाही. हे धुळा बघा, धुळ ही कामं झाल्यात बघा. रस्ते पाहिजेत, पाण्याची व्यवस्था पाहिजे, चांगली गटारी पाहिजेत. आणि प्रशासनाने या 5-6 वर्षामध्ये कोल्हापूरची वाटच लावलेली आहे त्या वेळेला पडावं गरजेला बस आमच्या, आहे की नाही. जो माणूस कोण करणार त्याला, जमोर येणार त्याला. ते रस्ता करू दे, सगळं सही करू दे, हे चांगलं करणार तिने. कोण आता येईल करतो म्हणतोय आणि तो चांगला आणि वाईट आम्हाला काय करणार. निवडून आला नाही केला तर माणूस आमचा बघून पत्रकार करणार. चांगला निवडून यायला पाहिजे माणूस. महानगरपालिकेवर जे वरती सत्ता आहे तीच खाली सत्ता असावी. विकास हा होणार नाही. नमस्कार, मी नम्रता भोसले. KK न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. कोल्हापूर शहरात लोकशाहीचा उत्सव सुरू होत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या इलेक्शन्सचा बिगुल वाजलेला आहे. आरोप प्रत्यारोप, सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, प्रचार हे सगळं आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 20 मध्ये पोहोचलेलो आहोत नागरिकांची मतं जाणून घ्यायला. चला तर आपण बघूया की नागरिक येणाऱ्या निवडणुकीला कशा पद्धतीनं बघणार आहेत. मावशी, काय वाटतंय, आता महानगरपालिकेच्या इलेक्शन्स लागलेले आहेत. इतके दिवस, इतके वर्ष प्रशासन बघा लागलाय सगळा कारभार, कारण आपल्याकडे नगरसेवक नाही. मग प्रशासनानं तुम्हाला अपेक्षित असा कारभार बघितलेला आहे काय कोल्हापूरचा? नाही ना, म्हणून तर हे सगळं चाललंय. रस्ते पाहिजेत, पाण्याची व्यवस्था पाहिजे, चांगली गटारी पाहिजेत. म्हणजे नगरसेवकांकडनं तुम्हाला ह्या अपेक्षा आहे. अजून या व्यतिरिक्त काय आहे? म्हणजे सगळ्यांच्या मागण्या ह्याच आहेत की रस्ते, लाईट, पाणी, या व्यतिरिक्त? लाईट तर आहे, थोडा लाईटीचं काय एवढं नाही. या व्यतिरिक्त तुम्हाला काय अपेक्षा? काय नाही, दुसरी अपेक्षा काय नाही. म्हणजे एवढ्या माफक अपेक्षा फक्त तुमच्या आहेत? आहे त्या वेळेला पडावं गरजेला बस आमच्या, आहे की नाही. काय घ्यायचं नाही, अपेक्षा एवढीच आहे आमची. मग आता तुम्ही पक्ष बघून मतदान करणार काय माणूस बघून मतदान करणार? जो माणूस कोण करणार त्याला, जमोर येणार त्याला. पण तरी तुम्हाला काय वाटतं की महानगरपालिकेवर कोणाची सत्ता असावी? शिवसेना पण आहे आणि भाजप पण आहे, दोघं पण आहेत. म्हणजे महायुतीची सत्ता असावी असं तुम्हाला वाटतं? नगरसेवक पाहिजे का नको? पाहिजे की. तसं तेच कसं का पाहिजे? काय अपेक्षा आहेत तुमच्या काय आहे की नगरसेवकांकडे? रस्ता करू दे, सगळं सही करू दे, हे चांगलं करणार तिने, होय का नाही. हेच आहे बघणार आहे गरीब लोक, आमचं चांगलं करू दे, हेच करणार. म्हणजे तुमच्या मते आता जे नगरसेवक होतील ते कसे पाहिजेत? आता पाहिजे की चांगलं सगळं करून दे, आमची सोयी करून दे, रस्ता पाणी करून दे. मग गेल्या 5-10 वर्षात इथली काही प्रभागातली काही कामं झाली आहेत का? नाहीच केलं. नुसतं मतं घातल्यात खुर्च्या इथं रस्त्यावर बसल्यात मातीकडे. कोण सही केलं नाही. मग आता पक्ष बघून मतदान करणार काय माणूस बघून? माणूस आमचा बघून पत्रकार करणार. बर, मग महानगरपालिकेवर तुम्हाला काय वाटतंय, कोणाची सत्ता यायला पाहिजे? मिळायला पाहिजे घे कोण चालेल. कोण पाहिजे तुम्हाला? महायुतीची सत्ता यायला पाहिजे काय महाविकास आघाडी? तुम्हाला काय वाटतं? काय तसं चांगला निवडून यायला, चांगला निवडून यायला पाहिजे माणूस. बरं, सगळं करायला पाहिजे आमचं, सगळे कामं करणारा. नगरसेवक पाहिजे, प्रशासनाने काहीच केलेलं नाही. गेल्या 10 वर्ष झाले खड्डे बुजलेले नाहीत, काय नाही, चिखल गटरी, लाईट पण नाहीत काय काय ठिकाणी. म्हणजे तुमच्याकडे काय काम झालंय हे आपण सांगू शकत नाही. प्रशासनाने केलेलंच नाही काय काम. होणाऱ्या नगरसेवकाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? हेच की चांगले रस्ते, गटरी, लाईट, पाणी, वेळ. मग माणूस बघून तुम्ही मतदान करणार काय पक्ष बघून मतदान करणार? माणूस आणि मग म्हणजे काम करणारा माणूस. काम करणारा माणूस. मग तुम्हाला काय वाटतं की महानगरपालिकेवर कोणाची सत्ता असावी? महानगरपालिकेवर जे वरती सत्ता आहे तीच खाली सत्ता असावी. महाविकास आघाडी का महायुती? महायुती. कोण आता येईल करतो म्हणतोय आणि तो चांगला आणि वाईट आम्हाला काय करणार. आता नाही निवडून आला नाही केला तर तुम्ही करता. कोल्हापुरातली मग तुमच्या मते नगरसेवक कसा पाहिजे? काय चांगला ऑफिसला असला द्यायचं. तोच पाहिजे की करणारा काम करणाराच पाहिजे. होय. प्रशासनाचा जो सध्या कारभार चालू आहे हा. त्यातून तुम्हाला वाटतं का इथली कामं काय झाली आहेत? काहीच नाही. हे धुळा बघा, धुळ ही कामं झाल्यात बघा. ब्लॉक करू नका फोन. त्या बाईला विचारा,
ती या राऊंडातलीच आहे बघा. मग आता जो नगरसेवक तुम्ही निवडणार आहात त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला? आम्हाला काही नाही, फक्त हे चांगलं केलं बघ. आम्हाला काय देणार आहे त्यांनी? घेतात आणि मारून लावून देतात जावा म्हणून. पक्ष बघून मतदान करणार काय माणूस बघून करणार? हो, माणूस बघून असते, पक्ष बघून काय संबंध? बरं का? तो केला करी ना, नाहीतर जाई ना ते बी. मग असं आहे. महानगरपालिकेवर कोणाची सत्ता यावी वाटते? महाविकास आघाडी का आम्ही महायुती? इथेच राहायला आहे. अहो, आम्ही इथे देवघर करणारा बांधीत जो नाही आहे राहिला. की नाही तो सत्ता त्यालाच आम्ही आणि इथे नेता राहायला म्हणणार. आता कसं आहे माहितीये का, यामध्ये असं झालंय, प्रशासन पण आळशी आणि येणारे नगरसेवक तेवढाही आळशी, कारण पैसे खर्च येणार म्हणजे आता ते काम करतील याची अपेक्षा पण नाही. आणि प्रशासनाने या 5-6 वर्षामध्ये कोल्हापूरची वाटच लावलेली आहे. काही म्हणजे त्यांना फक्त आपला वेळ घालवायचा आहे. म्हणजे बदली झाली की ते मोकळे, हाच प्रकार होतो. आणि त्यामुळे कोल्हापूरला वाली कोण नाहीये. तुम्हाला या भागात काही विकास कामं झालेली आहेत का? काय दिसलात? आता दिसतंय तुम्हाला समोर आमचे रस्ते बघा कसे आहेत. अमृत जल योजनेचं बघा, अजून कनेक्शन आलेलं नाही, पाणी आलेलं नाही. होणाऱ्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहे, पण आता तो पैसा खर्च करणार एवढा म्हणल्यानंतर तो त्याच्याकडून अपेक्षा ती एवढ्या असणार. आम्ही त्यांच्या अपेक्षा जरी असल्या तरी तेवढं तो काम करेल का, हा प्रश्न मोठा आहे. मग काय वाटतंय? म्हणजे पक्ष बघून मतदान करणार नुसतं की? हे निवडणुका म्हणजे फार्स झाला. 2-2 कोटी रुपये खर्च करून तो काय फुकट जाणार आहे काय? समजा त्यांनी 1.5 कोटी रुपये खर्च केले इलेक्शनला, तर तो काय पदरचे पैसे खर्च करणार आहे का? तो शेवटी पैसे काढायलाच जाणार आहे. म्हणजेच काय, विकास हा होणार नाही. विकास होणार नाहीच याच्यावर तुम्ही हा ठाम नाही आहात? म्हणजे आता समजा मी जर निवडून गेलो पैसे करून 2 कोटी रुपये खर्च करून, तर मी काय तो विकास करण्यासाठी का माझे 2 कोटी रुपये काढण्यासाठी जाऊ मी? मग यात बदल व्हावा अशी काय अशी इच्छा आहे. पण लोकांची पण टेंडन्सी तीच आहे, उमेदवाराची पण टेंडन्सी तीच आहे आणि प्रशासनाची पण टेंडन्सी तीच आहे. म्हणजे याच्यामध्ये बदल काहीच होणार नाही. जोपर्यंत माणसाची नीतिमत्ता बदलत नाही तोपर्यंत यात काही फारसा बदल होईल असं वाटत नाही. त्याच्यासाठी आपण काय करू हा, शकतो याच्यामध्ये का? प्रबोधनासाठी एक ग्रुप तयार झाला पाहिजे आणि त्यांनी ते प्रबोधन केलं पाहिजे की बाबा हे पैसे न घेता किंवा पैसे न खर्च करता जर आपण एखादा प्रतिनिधी निवडला तर तो काहीतरी करू शकेल, या प्रशासनाला जाग येऊ शकेल. तर काही नागरिकांच्या मते इथे विकास झालेलाच नाही आहे, काही नागरिकांच्या मते विकास होणारच नाही आणि काही नागरिकांच्या मते प्रभाग क्रमांकमध्ये चांगला नगरसेवक मिळावा आणि चांगला विकास व्हावा, अशा संमिश्र प्रतिक्रिया आज आपण पाहिलेल्या आहेत. केके न्यूजसाठी कॅमेरामन सर्वेश देसाईसह नम्रता भोसले. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.